चांदोबा महाभारत 32वा भाग. भीम विमोचन. पांडवांनी 1 वर्षभर वनवास केल्यानंतर अर्जुन इंद्रलोकात गेला. त्याला तेथून परत येण्यासाठी 5 वर्षे लागली. तो आल्यानंतर त्यांनी आणखी 4 वर्षे गंधमादन प्रदेशातच व्यतीत केली. कुबेराच्या अनुमतीने आणि कुबेराने व्यवस्था केलेल्या यक्षांच्या सहाय्याने त्यांनी त्या दिव्य प्रदेशांच्या सौंदर्याचा मनसोक्त उपभोग घेतला. त्यांच्या वनवासाची 10 वर्षे पूर्ण होऊन 11वे वर्ष सुरू झाले. आता लवकरच 12 वर्षे पूर्ण होतील. त्यानंतर ते अज्ञातवासही पूर्ण करून कौरवांवर सूड उगवतील. सूड उगवण्याच्या वेळेची अत्यंत आतुरतेने प्रतीक्षा करत असल्याचे भीमाने धर्मराजाला उघडपणे सांगून टाकले. उघडपणे न बोलले तरी अर्जुन, नकुल आणि सहदेव देखील तितकेच आतुर होते. ही गोष्ट ओळखून धर्मराजाने त्या देवप्रदेशांना सोडून परत जाण्याचा निश्चय केला. भीमाने स्मरण करताच घटोत्कच आपल्या अनुयायांसह आला आणि त्याने पांडवांना वृषपर्व मुनींच्या आश्रमात पोहोचवले. तेथून ते बदरी करण्यात आले. त्या सुंदर अरण्यात 1 महिना वास्तव्य करून किरात देशात पोहोचले आणि सुबाहुपुरात येऊन थडकले. इंद्रसेन आणि विशोक इत्यादी पांडवांचे सेवक पूर्वी तिथेच राहिले होते. तेथून घटोत्कच आणि त्याच्या अनुयायांना पाठवून देऊन आपल्या सेवकांना सोबत घेऊन ते पायी चालत हिमालयातील विशाखेपला पोहोचले. या प्रदेशात आखेट करण्यायोग्य असंख्य प्राणी होते. आखेटाच्या व्यामोहापोटी पांडव 1 वर्षभर त्या प्रदेशातच राहिले. एके दिवशी भीम योग्य ती शस्त्रे घेऊन आखेटासाठी बाहेर पडला आणि अनेक प्राण्यांचा वध करत पुढे गेला. तेव्हा त्याने एका महासर्पाला पाहिले. तो हिरव्या रंगाचा होता. त्याचे मुख पर्वताच्या गुहेसारखे होते. त्यात 4 भयंकर विषदंत होते. त्याचे डोळे प्रकाशमान होत होते. त्याच्या मुखातून विषाच्या ज्वाला बाहेर होऊन आजूबाजूच्या वृक्षांना जाळून भस्मसात करत होत्या. अशा प्रलयंकारी नागाला भीम अहंकाराने सामोरा गेला. तात्काळ त्याने भीमाच्या शरीराला बळाने विळखा घातला. सहस्र हत्तींचे बळ असणारा भीम कितीही प्रयत्न करूनही त्याच्या विळख्यातून सुटू न शकल्यामुळे स्तब्ध झाला. दरम्यान धर्मराजाने भीम खूप वेळ होऊनही परत न आल्याचे पाहून त्याने गेलेली दिशा शोधून काढली. द्रौपदीच्या रक्षणासाठी अर्जुन, नकुल आणि सहदेव यांना ठेवून धौम्य मुनींसह अरण्यमार्गाने प्रस्थान केले. संपूर्ण मार्गावर भीमाकडून मारले गेलेले प्राणी ढिगाऱ्यांनी पडलेले असल्यामुळे मार्ग शोधण्याची आवश्यकता भासली नाही. असे जाता जाता शेवटी धर्मराजाला भीम सापाच्या विळख्यात असहाय्य अवस्थेत अडकलेला दिसला. तो जाऊन असा सापाच्या मुखात अडकण्याची आवश्यकता काय होती हे धर्मराजाला समजले नाही. त्यांनी सापाला उद्देशून म्हटले, सर्पराजा, तुला आहार हवा असल्यास दुसरे काहीतरी माग, मी देईन. हा माझा अनुज आहे, याला सोडून दे. त्यावर तो साप म्हणाला, आर्य, मला तुझा अनुज दैवी विधानाने प्राप्त झाला आहे. मी याला सोडणार नाही. हा माझा आहार आहे. तू देखील इथेच राहिलास तर उद्या मी तुलाही गिळून टाकेन. हे उत्तर ऐकून धर्मराजाने सापाला विचारले, तू कोण आहेस? मी तुमचा पूर्वज आहे. माझे नाव नहुष आहे. मी चंद्राच्या 7व्या पिढीतील आहे. जिवंत असताना मी अनंत पुण्यकर्मे करून अमित तपश्चर्या करून इंद्रपद प्राप्त केले होते. इंद्रपद मिळताच अहंकार डोक्यात गेला आणि मी ब्राह्मणांचा अपमान केला. अगस्त्य नावाच्या मुनींनी माझ्यावर क्रोधित होऊन मला साप होण्याचा शाप दिला. तरीही त्या मुनींच्या अनुग्रहानेच मला पूर्वस्मृती आणि अनंत बळ प्राप्त झाले. जो कोणी माझ्या प्रश्नांची योग्य उत्तरे देईल त्यातून मला शापमुक्ती प्राप्त व्हावी असा अनुग्रह देखील त्यांनीच केला होता, असे साप म्हणाला. तसे असेल तर मी माझ्या शक्तीनुसार उत्तरे देईन. तू तुझे प्रश्न विचार, धर्मराज म्हणाले. ब्राह्मण म्हणजे कसा असतो? त्याने जाणून घेण्यायोग्य काय आहे? सापाने विचारले. मला सुचलेले उत्तर मी सांगेन. ज्याच्यात सत्य, दान, क्षमा, तप, दया आणि करुणा असतात तो ब्राह्मण. त्याने जाणून घेण्यायोग्य ते दुःखरहित आणि सुखरहित असे परब्रह्म आहे. धर्मराज म्हणाले, राजा, तू सांगितलेले सर्व गुण जर एखाद्या शूद्रामध्ये असतील तर त्याला ब्राह्मण म्हणता येईल का? सुखदुःखांच्या पलीकडील परब्रह्म असे तू म्हणालास, पण सुखदुःखांच्या पलीकडील जगात काहीच नाही का? सापाने पुन्हा विचारले. सत्वादी गुण जर शूद्रामध्ये असतील तर तो शूद्र राहत नाही. ते नसणारा ब्राह्मणही नसतो. आचरणच सर्वोत्तम आहे. ज्याप्रमाणे शीत आणि उष्ण यामध्ये दुसरे काहीही नाही, त्याच्याप्रमाणे जगात सुख आणि दुःख यांहून भिन्न असेही काही नाही. अशा द्वंद्वांच्या पलीकडील केवळ परब्रह्मच आहे, असे मला वाटते. धर्मराज म्हणाले, आचरणच सर्वोत्तम आहे असे तू म्हणालास. जर आचरणानेच कोणीही ब्राह्मण होऊ शकत असेल तर वर्णाश्रमांची व्यवस्था व्यर्थच आहे ना? सापाने विचारले. त्यावर धर्मराज म्हणाले, बोलणे, जन्म घेणे, मृत्यू पावणे आणि संतती निर्माण करणे हे सर्व मानवांसाठी समानच आहे. परंतु पूर्वी प्रमादाने वर्णसंकर निर्माण झाल्यामुळे वर्णविभाजन आवश्यक झाले. अन्यथा वेद जाणणाऱ्यांसाठी आचरणच प्रधान आहे. ब्राह्मण स्त्रीच्या पोटी जन्मलेला वेदसंस्कार प्राप्त होईपर्यंत शूद्रासमानच असतो. त्यानंतर तो सत्वादी गुण आत्मसात करून ब्राह्मण बनतो. असे गुण असणारा शूद्र सच्छूद्र आहे, असे स्वयंभू मनुने पूर्वी सांगितले आहे. तेव्हा साप म्हणाला, मी तुझ्या उत्तरांनी संतुष्ट झालो. मी तुझ्या अनुजाला गिळंकृत करणार नाही. असे म्हणत तो शापमुक्त झाला आणि त्याने पूर्वीचे नहुष रूप प्राप्त केले. तेवढ्यात स्वर्गातून विमान आले आणि नहुष त्यात बसून स्वर्गात निघून गेला. त्यानंतर धर्मराजाने भीमाला सोबत घेऊन धौम्य मुनींसह आपल्या पर्णकुटीत परतले आणि बाकीच्यांना घडलेला वृत्तांत सांगितला.
भीमाचे हे दुस्साहस कसले? धर्मराज किती ज्ञानी आहेत असे म्हणून सर्वांना आश्चर्य वाटले. पांडव वर्षा ऋतू संपेपर्यंत द्वैतवनातच राहिले आणि आपल्यासोबत असलेल्या ब्राह्मणांना व परिवाराला घेऊन प्रस्थान करत कामेकवनात पोहोचले. तेथील ऋषींनी त्यांचा उत्तम प्रकारे आदर केला. दरम्यान पांडवांना भेटण्यासाठी सत्यभामेसह कृष्ण ते ज्या ठिकाणी होते तेथे आला. त्याने सर्व पांडव ऐकत असताना धर्मराजाला म्हटले, हे राजा, तू इतका काळ अरण्यात वास्तव्य करूनही वन्यधर्मांचा अवलंब न करता राजधर्म टिकवून ठेवलास. धर्मराज हे नाव तुझ्यासाठी सार्थक झाले आहे. तुमची नियमावधी पूर्ण होताच तुमच्या शत्रूंना यमाकडे पाठवण्यासाठी आम्ही सर्वजण सहाय्याला येऊ. तू वैभवाने राज्य करशील हे निश्चित आहे. आणि द्रौपदीला म्हणाला, पांचाली, दुर्योधन इत्यादींचा काळ जवळ आला आहे. तुझ्या मुलांची सुभद्रा उत्तम प्रकारे काळजी घेत आहे. प्रद्युम्न त्यांना धनुर्विद्या शिकवत आहे. धर्मराजाने कृष्णाला नमस्कार करून म्हटले, तूच आमचा आधार आहेस. वनवास संपत आला आहे. तुझ्या कृपेने जर आम्ही अज्ञातवासही पूर्ण केला तर त्यानंतर आम्ही काय करावे याची आज्ञा तूच दे. कृष्ण पांडवांजवळ असतानाच तेथे मार्कंडेय आले. त्यांचे वय अत्यंत दीर्घ होते, परंतु ते दिसताना 20 वर्षांच्या तरुणासारखे दिसत होते आणि महान तेजाने दीप्त होत होते. मार्कंडेयांनी तेथे उपस्थित लोकांना अनेक कथा आणि आचरण करण्यायोग्य धर्मांचा उपदेश केला. आश्रमाबाहेर ही गोष्टी चालू असताना आश्रमाच्या आत सत्यभामा आणि द्रौपदी एकांतात बसून वार्तालाप करत होत्या. त्यावेळी सत्यभामेने द्रौपदीला म्हटले, तुझे पती दिक्पालांपेक्षा कोणत्याही प्रकारे कमी नाहीत, तरीही असे 5ही जण तुझ्या वशात राहून कधीही तुझी अप्रसन्नता न ओढवता इतक्या आदराने तुझी काळजी घेतात, याचे काय कारण आहे? त्यांना वश करण्यासाठी तू कोणती व्रते केली आहेस? तू मंत्र, औषधी, वनस्पती इत्यादींसारखे वशीकरण प्रयोग केले आहेस का? ते रहस्य जर तू मलाही थोडे सांगितलेस तर मीसुद्धा माझ्या पतीला आपल्याकडे वळवून घेईन. त्यावर द्रौपदी म्हणाली, सत्यभामे, तू जे वशीकरणाचे मार्ग सांगत आहेस ते दुष्ट स्त्रिया अवलंबतात. कृष्णासारख्या पुरुषाची पत्नी असून तू असे विचारणेच अनुचित आहे. तुला माझ्याबद्दल संशय येणे देखील अनुचित आहे. आपली पत्नी औषधी आणि मंत्रांचा प्रयोग करते हे ज्ञात झाल्यावर कोणताही पुरुष तिच्याकडे विषारी सापासारखे पाहणार नाही का? पांडव माझ्याविषयी प्रेमळ का आहेत याची कारणे मी सांगते, ऐक. मी निरर्थक इच्छा बाळगत नाही आणि त्या पूर्ण न झाल्यास रुष्ट होऊन बसत नाही. पतींचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून त्यांना कराव्या लागणाऱ्या सेवांच्या बाबतीत मी उपेक्षा करत नाही. त्यांची सेवा मी स्वतःच करते, पण सेवकांकडून करवून घेत नाही. त्यांचे प्रिय अन्न मी माझ्या हातांनी बनवून स्वतःच वाढते. ते जे बोलतात आणि जे करतात त्याला मी कधीही विरोध करत नाही. अकारण हसत नाही. माझ्या सवतींना पाहून ईर्ष्या करत नाही. धर्मराज इंद्रप्रस्थात राज्य करत असताना दररोज अनेक सहस्र ब्राह्मण, ब्रह्मचारी आणि संन्यासी अतिथी म्हणून येत असत. त्यांच्यासाठी सर्व काही योग्य प्रकारे झाले की नाही हे मी स्वतः पाहत असे. इतकेच नाही, पांडवांच्या इतर पत्नी, लक्षावधी दासी आणि पशुपालकांपासून असंख्य लोक होते. त्या सर्वांच्या योगक्षेमाची काळजी मीच घेत असे आणि शेवटी राजकोषाच्या अयव्ययाचे विवरणही मीच पाहत असे. कुटुंबाचा संपूर्ण भार मीच वहन करत असे. म्हणूनच माझ्या पतींचा माझ्यावर इतका विश्वास आणि स्नेह आहे. याव्यतिरिक्त माझ्याकडे कोणतीही औषधी, वनस्पती, मंत्र किंवा तंत्र नाहीत. सत्यभामेने हे शब्द ऐकून म्हटले, तुला असे विचारल्याबद्दल मला अत्यंत पश्चात्ताप होत आहे. माझ्यावर क्रोध धरू नकोस. मी परिहासाने विचारले असे समज. त्यानंतर मार्कंडेय महामुनी, सत्यभामा आणि कृष्णाने पांडवांचा निरोप घेतला आणि ते आपापल्या मार्गाने निघून गेले. तेव्हाच पांडवांनीही काम्यकवन सोडून पुन्हा द्वैतवनात येऊन एका सुंदर ठिकाणी, एका सरोवराच्या तटावर पर्णकुटी उभारून त्यात वास्तव्य सुरू केले. पांडव द्वैतवनात वास्तव्य करत असताना त्या वनात राहणारा एक ब्राह्मण हस्तिनापुरात गेला आणि धृतराष्ट्राला भेटून म्हणाला, महाराज, मी द्वैतवनातून येत आहे. तेथे पांडव शीत, ग्रीष्म आणि वायूचे तडाखे सहन करत अनेक कष्ट भोगत आहेत. लोकांना जिंकू शकणारे 5 पती असूनही द्रौपदी एखाद्या अनाथाप्रमाणे हालपेष्टा सहन करत आहे. हे ऐकून धृतराष्ट्र आतल्या आत व्यथित झाला. कारण पांडवांच्या सर्व कष्टांना आपलीच उपेक्षा कारणीभूत आहे हे त्याला ज्ञात होते. त्याने त्या ब्राह्मणाला म्हटले, माझ्या सर्व पुत्रांपेक्षा धर्मराज अत्यंत उत्तम आहे. त्याच्या मनात क्रोध नावाची गोष्टच नाही. अर्जुन धर्मराजाचा आज्ञाधारक आहे. भीम तसा नाही, तो महाबली आहे. त्याच्या मनात क्रोध नेहमी असतो. परंतु धर्मराजाच्या वचनाला बांधील राहून तो भीम आपल्या पराक्रमाचा आविष्कार न करता दडपून होऊन आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझा पुत्र दुर्योधन दुष्टबुद्धीचा आहे. त्याची दुष्टाच या सर्व कष्टांना कारणीभूत आहे. उद्या जर त्याने त्या पांडवांना अर्धे राज्य दिले तर कोणतेही दुःख राहणार नाही, पण तो देणार नाही. ते त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे, असे म्हणत त्याने मोठे सुस्कारे सोडले. चांदोबा महाभारत 32वा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.